नामदेव महाराज अख्खं नामदेव महाराजांचं चरित्र तुम्हाला 2 मिनिटात सांगितलं, बाकीच तुम्ही घरी गेल्यावर पथ्या उचकीत बसा, पण 2 मिनिटात ऐकायचं. देव बोलला नामदेव महाराज, देव हसला नामदेव महाराज, देव दूध प्याला नामदेव महाराज, मंदिर फिरलं नामदेव महाराज, कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज, मिळलेली काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज, 14च्या 14 माणसांनी सकत समाधी घेतली. या जगातला पहिले इतिहास संत नामदेव महाराज, आणि महत्वाचं म्हणजे वयानं 80 वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा चिंता बिंता काय करायची नाही. कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे, त्याला आपली काळजी आहे, आपण तडफडून मारायचं नाही. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं, आता बसणारी विचार करते ह्याच्या बापाला जर जमलं नसतं बाकीची विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो राजाचा रंकाही करेल, रंकाचा राजाही करेल. हो, रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो, सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो, आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो. हो, देव येतो. घमेंड कमी करा, घमेंड. आणि आजची कीर्तनातलं पहिलं वाक्य लिहून घ्या, घमेंड कशाचीही करा, जिरती जिरती जिरत. आज घरी जाताना म्हणतच जा जिरती. हो, आतापर्यंत या जगात एक सुद्धा असं माणूस झाला नाही कधी जिरली नाही म्हणून. गमेन जास्त झाली का देवान त्याचा गेम केलाच केला. हो, ज्या ज्या सासांनी सुनांचा छेड केला त्या सगळ्या सास दिंडीत तुळशीवाल्या झाल्या, आणि ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांची छेड केली तो जोडाय माणूस मिळाला. अहो, ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर कमवलं, आखे रिटायर झाल्यावर रेडी झाले, वर आले आरतीला घाललेलं टांगण कायला घाललेलं, इकडून परसत घेतो खातो कोणी. हो, देव येतो, सोडित नाही कोणाला. काही नाही इस्टेट मोकर आहे, पोरग नाही, काही नाही इतकी पोरं झोपाय जागा नाही, काही नाही इतका प्रयत्न केला, 3 सख्या बहिणी गेल्या, 3ही फेल गेल्या, नाही झालं. काही नाही स्टेट मोकरी पण देव खाऊन देत नाही, जेवाय बसला चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लाख, 9 लाख मरतीन. अहो, काही माणसं चालू चालू मिळेल महाराज, काही माणसं चालू चालू मिळेल, काही नाख गाव काटाळलंय, पळेल पठ्ठ्या 110. उलटा पाहुणे फोन केलाय, कस काय म्हणले हाय अजून मरणच मरा, नुसता पडेल खाटा होताना, नुसता पाहतो पाहुणे. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू, थोडं पिठलं, थोडा रसा. आता तोंड बंद झालं, तुला रसा पाजायचं कोणी कोणाला काय मारा. क्षणाचा सुद्धा भरोसा नाही, क्षण भंगुरे नाही भरवसा. विढाल विढाल ज्ञान देव देवच ज्ञान, चिंता करायची नाही. फक्त तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं ते कीर्तन. एज्युकेटेड लोक नीट ऐका, विशेषतः 7वा वेतन आयोग, सर्व्हिसवाले शिक्षक लोक, प्राध्यापक लोक, प्राचार्य सगळ्यांनी बारीक ऐकायचं आणि पटापटा बोलत जायचं. या जगात देव आहे का? हा लहान आईला नाही.
बरं आहे तर बसणाऱ्यांपैकी कोणी पाहिला जर नाही तर नाही का? आता याच्यात दोन प्रभाव आहे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे, याचा अर्थ त्या मंडळीकडे अहंकार नाही. पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे, पदाचा अहंकार आहे, ज्ञानाचा अहंकार आहे, त्या मंडळींना हा देव मान्य नाही. मी आता 4 प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना, सगळ्या. तुम्ही जर म्या म्हणलेल्या प्रश्नाला हा म्हणले हा, तर तुम्हाला आमच्या टोळी द्यावं लागल. आणि नाही म्हणले तर आम्ही जेवढे हे माळ करीत नाही यांना मी माझ्या सगळं माळा काढायला लावणार. ठरा मान्य? चला, देव आहे किंवा नाही? आतापर्यंत जगात रक्ताच्या 2 पिशी, तांबड्या पिशी, पांढऱ्या पिशी. रक्ताला 4 गट आहेत, ए बी आणि ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं. हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, बचत गट सम्राट आहे, छावणी सम्राट आहे, अनेक प्रकारचे सम्राट आहेत, पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? खाजवा डोकं. ऐका उत्तर. हाला हा म्हणा, नाही तर नाहीला नाही म्हणा. अण्णाचं रक्त जो करतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव आहे. म्हणजे देव, आवाज आला पाहिजे, देव देव. एखादा म्हणेल हे पटलं नाही. दुसरा प्रश्न MSc बॉटनी, BSc बॉटनी, सुलॉजी जर कोणी असेल शिक्षक प्राध्यापक तर त्यांना प्रश्न आहे. झाड जमिनीत लावलंय, खाली गेल्या त्या मुळ्या आहे, वरती आला ते खोड आहे, खोडून आल्या फांद्या आहे, फांद्यावाली पानं आहे, पानावाली फुलं आहे, फुलाला 4 भाग, निदरपुंज, दलपुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड गॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे कोणत्या इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे? त्या इंजिनियरचं नाव देव आहे. म्हणजे देव जरा आवाज आहे ना, देव. एखादा म्हणेल हेही पटलं नाही. तिसरा प्रश्न नारळात पाणी आलो कुठून? किती जीवाची शाळेत जाय पळ. शाळा काढणारलाच कळलं नाही तर तुला काय वांग काढत आहे? अरे नारळात पाणी कुठून आलं बावळ्या? तर देवाची करणी. नारळात पाणी. एखादा म्हणला हेही पटलं नाही. चौथा प्रश्न हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे, पेशंट मुर्दाशावर आहे, डॉक्टर त्याच्या जवळ आहे, त्याला भेटणारा नातेवाईकही त्याच्या जवळ आहे, पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगता येत नाही. आणि जो जवळ बसलाय त्याला याच्यातलं काय जातंय हे दिसत नाही. म्हणजे दिसतही नाही, सांगताही येत नाही. त्या चैतन्याचं नाव देव आहे. म्हणजे देव. मग याच्या पुढे अजून एखादा विंडो डोक्याचं म्हणेल हेही पटलं नाही. शेवटचा प्रश्न उद्या बाळ जन्माला येणार आहे, आजच त्याच्या सणात दूध तयार आहे. आजच मग एखादा विंडोक मेंदूचा म्हणेल उडू शकतो. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमावाटा आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. पण पोरग त्याच्या बापाला का पेत नाही ना? वाद्य आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. हे सगळं जगच देवाच्या ताब्यात.
चला देव टाळी वाजवा ना तुझं पाय जरा चला देव आता हात नका लावा आता थोडा क्लिअर आहे आवाज तो तुम्ही बाजूला बसली तरी चालेल नाही तर खाली म्हणजे तर माझ्या पुढे बसा माईकचा आवाज व्यवस्थित आला आता आला विठाल विठाल चला देव 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 आणि इथून पुढे जर कोणी भुकलं देव नाही त्यानं सरळ जाणे सासूरवाडीला जाणे सरळ मेवणी संगा पाहणे बस त्याला डोकं लावायला आम्हाला वेळ नाही आणि देव देव देवा हे देव आहे देवा हे देव आहे देव आहे देव आहे देव आहे देव आहे देवा देवा आहे देवा देवा आहे देव आहे देव आहे टाळी वाजवा देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे हृदय मंदिरी शोधून पाहे देवा आहे देवा आहे देवा नटला नाना परी हृदय मंदिरी शोधून पाहे हा हरे हरे हृदय मंदिरी शोधून पाहे देवा नटला नाना परी नाना परी देवा नटला नाना परी चला देव 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 आवाज देव मग एखादा म्हणेल मी 11वीला आहे 11वीला आणि 12वीला खातो कोण तुला काय कळत आहे कॉलेजला आत्ताशी 11वीला गेला टॉन घे तू प्राध्यापकाची टिंगल करतो त्याला 1.5 लाख पेमेंट आहे तुला एकच अंडरपॅन्ट आहे चला देव महिला मंडळ गुरुवार संपले का संपले का नवरात्र संपले ना आता गुरुवार पण संपले असं ना बरं किती गुरुवारापैकी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या पाया पडल्या नाही मग काल झकमाराय गुरुवार गेले पार्वतीने गुरुवार गेला शंकर धाबे जेवला काय फेक पार्वतीचा दानका उठला दुर्गड भारी शंकर म्हणतो लिंबू पे 4 गुरुवार करती शास्त्र उपाशी मारी ती काय वेळ त्याचा काय करायची गरज नाही ओव्यांप्रमाणे आपण पाठ पर्यंत देणार 3री अध्याय ओवे टाळकरी मंडळी महाराज मंडळी सर्वांसाठी तुम्ही शरीरा न पिडावे तुम्ही व्रतनियम न करावे तुम्ही देवांतरा न बजावे आणि तुम्ही तीर्थाशी ना जावे तुम्ही देवाला जायचं नाही बोंबलं धिंडायचं नाही माया बापाचे माया बापा माय बापा गाडी वाजवा
काशीला जायचं नाही. पुरावा देऊ का? माय बापे केवळ काशी. अरे आई बापच काशी आहे. आई बापच सगळे तीर्थ आहे. आई बापाची सेवा करा, काही कमी पडणार. काय माणसं आहे तुम्ही. काशीला जायचं नाही. आणि काशीला जाणारे अडपट ध्यानात ठेवा. काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं असा नियम. काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो पण तिथं मरावं लागत. हे बावळट काशी गावात येतं, मी त्यावेळेस खात नाही, कान भाडफोडीन. काशीचं तुला जायलाच कोण सांगितलं होतं काशीला? पैसे घालवले तिकडून आलं तर गाय दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. गेलता घाल तिकडं काशी. आणि ट्रिपा काढणं बाबा लोकांचा धंदा झालाय. पैसे उरा द्या, दिवस नाही का द्या. उरलेल्या पैशाचा बायकोला गजरा घेऊन आला. दोन्ही काशी खुश. ही काशी खुश आहे, ती काशी खुश. मग तुम्ही मला महाराज काशीवर एवढं वाईट कोण बोलला? ओवी आपल्याकडं मोक्ष देऊन उदार काशी होई कीर परिवे चावे लागे शरीर ती आहे का? हा, तुम्ही देवाला जायचं नाही, बोंबले निघायचं नाही, दीड तास देव चोळीत बसायचं नाही. 9,000चा बोकड कापला देवाला. 9,000चा बोकड आणि देवाला वाहिल्या नख्या खुर खुर. हे लोक नख्या का आता माहिती का? ते शिजत नाही. ते शिजल्या ना देव वासवत मिळाला. आई जाऊ मला सांगा, कोणती बाई सहज म्हणते? सहज आमचा बापाचा बाप मेला लय भोळा महादेव सहज म्हणते. त्यांना एवढं काही समजत नाही. एखाद्या मजुराच्या हिशोमध्ये 2-4 रुपयाचा गोल झाला का, ती मजुराला काय म्हणते? त्यांच्यावर बोरसा ठेवू नका. ते एकदम भोळे. ते एकदम भोळे. आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या का महानवरा भोळा महादेवी, पण या टोळीतला एखादा असं म्हणला का कमाया पॉपीची आई भोळे महादेवी? तो म्हणतो कोणलाही सांग. तो बोल सांग, कोणलाही सांग. उसरी ती माणसाची बायको जीवनात 3 वर्षात 3 अंकी नाटक करते. 3 वर्षात 3 वाक्य बोलती. 3 वर्षात 3 वाक्य बोलती बरं का भाऊ. 3 वर्षात. आहे का पहिलं वर्षाचं वाक्य? आठवं तुमचं नवीन वर्ष आठवा. अहो अहो संपलं पहिलं वर्ष. दुसरं वर्ष ऐकलं का? तिसरं वर्ष कान फुटले का? 4थ्या वर्षी तो म्हणतो दिंडीचं प्रस्थान का व्हाय आला आमच्या बोकांडी. काय सुटका नाही, सुटका नाही. अभंगातले 2 मुद्दे संपले. तिसरा मुद्दा आज गायक वादक गुजन मंडवाले माय सिटीवाले महिला पुरुष बचत गटचे बाय अंगणवाडीचे बाय सासरे उपाशी मारणार बाया कॉलेजच्या पुरी पळून जाणार बोली बापले जो दाखवणारे पुरी बेवडे जुगारी बिगारी. उद्या म्हणा कोण महानावनं घेतलं ते आहे मी कीर्तना जाऊन महानावनं घेतलं. सर्वांची उपस्थिती माझ्या आज गजानन भाऊ नागरे दादांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि या गावकरी मंडळींचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करावं तेवढे सर्व कमिटींचं की एवढं गोड नियोजन त्यांनी केलंय. कौतुक करावं तेवढं कमी आहे. एवढ्या डोंगरामध्ये लोक आणणं सोपं आहे का? सगळ्या मंडळींना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्हाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत फक्त 2च गोष्टी झाल्या. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे आणि चिंता करायची नाही. आता एक वाक्य ध्यानात ठेवा आजच्या कीर्तनात. एक गोष्ट दुसऱ्याला जमेलच असं नाही. एक गोष्ट एकालाच जमते. ज्याला गायन जमतं त्याला वादन जमत नाही, ज्याला वादन जमतं त्याला गायन जमत नाही, ज्याला दोन्ही जमत नाही त्याला बोलायचं जमतं, ज्याला बोलायचं जमतं त्याला हे दोन्ही जमत नाही, आणि ज्याला काहीच जमत नाही तो आपल्या एवढ्यांना नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. एक आणि आजच्या कीर्तनात पाया पडून सांगतो सर्व बसणाऱ्या मंडळींना थोडं हसत जा. गॅरंटी नाही असलं पाहिजे. जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात, जी गालात असतात प्युअर मुक्या माझाची असते. जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, पण जी हळूच बोलतात लफडेबाज असतात. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असते. म्हणजे ज्या भैमुंगाला पाला जास्त असतो त्याला शांगा. असंच जा हसणे ईश्वराने दिलेली देणगी. आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान कॅमेरावाला आपल्याला हस म्हणतो. ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणला ना स्माईल त्या दिवशी आपण फाशी घ्यायची. ते आपल्याला म्हणतो स्माईल आपण म्हणायचं हे
असंच जा असं जा म्हणून आजच्या अभंगात नामदेवराय पहिला नियम करतात काय ताली वाजवा सर्वांनी आता एवढ्या गोड नियोजनामध्ये दादाने आपली तारीख घेतली ना. आता आपल्याला आपल्या या गावामध्ये एक दोन संकल्प करायचे. तुम्ही पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. पण आता नुसती कीर्तन ऐकू नका महाराज. आता आमचा झाला सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालो पैसे कमाई, तुम्ही लागले जमिनी काय. अहो चला आता आपल्याला एक दोन संकल्प. तू पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. पण चांगलं सांग ना, माझं काम आहे. चला आपला एखादा माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर आपण काय करतो, त्याची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो. तर आजपासून असं संकल्प करा की ती राख नदीत नाही टाकायची, घरी घेऊन या. घरी घेऊन या, टोकरीमध्ये भरून घरी घेऊन या. आणि शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा. सगळ्यात कल्याणाचं. कारण नदी ही माता आहे, नद्या स्वच्छ ठेवा. आणि यात सगळ्यात दूषित जर काय झाला असेल, नदी आणि पाणी, गॅस्ट्रो, अटॅक, हे जे रोग आहेत. तुम्ही एक अभ्यास करा सगळी एज्युकेटेड लोक. पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हता. मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का? हा नवीन ॲटम आला कुठून? बरा सगळा खेळ कधी झालाय? या आता तांबड्या वाढल्या, पांढऱ्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या. अरे तू वाढ दे ना, पण गपचूप बस ना. आता हे पेशी वाढण्याचं कारण आहे का बरं का एज्युकेटेड लोक. आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो. डॉक्टर काही पहिल्यासारखे हाय ब्रिलियंट नाही. पूर्वी ज्याला जास्त मार्क तो डॉक्टर व्हायचा. आज तसं नाही. आज 48% 48 ओनली. आर्टला घालायचे लायकीच नाही. त्याचा मला मेडिकलला प्रयत्न करू. तू प्रयत्न नको करू, तो पहिलाच प्रयत्न फेल गेला. आता ते पैसे जोरावर डॉक्टर झालं. गायला माणसं नीट होतील, त्यानं हॉस्पिटल टाकलं. पेशंट गेला उभ्या ना, काही नाही, झोपा झोपा. आणि झोपलं, तोंड वाचवा, दात वाचवा, वळून धरा, सोडा मोकळं, दारभर तोडून सोडा मोकळं, पाल देवा, उताने वा, सरळ वा. नाही गप्पा काय होतं तुम्हाला? माझा एवढा टाइम का व्यायाम चालू होता का काय? लगेच कागद आणि पेन. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परवा दिवशी परत द्या, परत आले झोपा. अरे अरे पेशी वाढण्याचं कारण आहे का? पेशी वाढण्याचं कारण आहे का? 1 व्यायाम नाही. 2 80% जनता मसालेयुक्त पदार्थ खाते. आणि त्या मसाल्याचे फक्त दोघांनाच सूत्र घालतात, त्या आचार्याला आणि किराणा दुकानदाराला. तिसऱ्याला यादीच वाचता येत नाही. नावच आहे बरं, लोकांना नाव सापडा द्या कुठं काय समजत. आणि या मसालेयुक्त पदार्थांमुळं माणसांना प्रॉब्लेम आलेत. व्यायाम राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं, परिणामी पेशी वाढल्या. आता डॉक्टर बिक्टर कोणी असेल तर नीट ऐका. अटॅक इज अ नॉट अ डिसीज.
अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. बावळाटपणा डोक्यातून काढून टाका. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक अटॅक काय होतो? अटॅक अटॅक हा रोग नाही असतं तर डॉक्टरला का आला? त्याच्यात उशाला गोळ्या द्या. अटॅक हा जळकट माणसांना येतो. जळकट कळतो. दुसऱ्याच्या धारा पुढे नवीन पाहिली मग बाकीचे म्हणले पाहुणीची होती त्याला हे मी आलं ना. हो आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो आणि त्याच्यावर औषध सांगतो तुम्हाला. एक, बोलणं बंद झालं. लोक बोलणं जो प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे. एका खोलीत पाप्याची गेम आहे, एका खोलीत गुड्डीची गेम आहे. या दोघांचं काय चाललं यांनाच माहिती आहे. पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम. पूर्वी एसटीत गारका व्हायचा. आता एसटी आली बी गेली बी. कानात वायरी नुसतं झुलायचं. अहो एका बाईनं भात खाले वरण मागितलं. अहो तिला समजानाच आपण काय खाल्लं. कानात वायरी नुसतं झुलायचं. काही तर माणसं येडे बाबडीत बसत येत अंधारात एकटेच. चैन उघडीच. एक तर ज्या गाडीत उतरलं त्याच गाडीत परत चढलं. ते कंडक्टर म्हणले तुम्ही हातात आले. पदीर झाली माणसं मार. काही एसटीत बस ते कंडक्टर 10 मिनिटं त्याचे पुढं होता तिकीट काढाय. तो गडी तिकीटच काढीन हालतच होता. त्यांना कानबडी ठेवून दिली. सावध झालं. अहो एक तर गायचं दूध काढाय गेलं कानात वायरी. मग बादली तर न्याव का नाही. अगं दूध खाली गेलं. मोटरसायकलीवर 2 अवलदी चालल्या कॉलेजच्या. एक काडियाच्या कानात एक पुढच्याच्या कानात. बाबूराव आला धनगरवाडीत घुसला. काय ते कानात वायरी नुसतं झुलायचं. पार अवघड झालंय महाराज. अहो एक तर लघवीला गेला आणि फोन आला. मग चैन तर खोलावं नाही. चैन सुद्धा खुली नाही. अख्या बुटात पाणी गेलं. पागल झाली महाराज. मग तुम्ही असं आम्ही येतो चहा घेऊन चालू भाऊ.